जबरदस्त डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय जेव्हा वितरित केला गेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या अगदी मेगा स्क्रीनवर आपण पाहिला त्यांच्या धावा विकेट्स हे वैशिष्ट्य आहे डीबीएन लाईव्हचं प्रत्येक चेंडूवर अपडेट देण्याचं काम सातत्याने करतात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतोय सुरुवात. निलेश भोईर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक धाव तर अगदी सहज कंप्लीट केली गेलाय. दोन धावा पाहता पाहता अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि दोन धावांशी श्री गणेश संघ आपला अकाउंट ओपन करतोय. दोन धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतात या स्पर्धेचं. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा चाफेवाडी चषक 2025 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा मानाची अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतायत. गेली कित्येक वर्षाची परंपरा मकर संक्रांत निमित्त मात्र ही स्पर्धा असायची परंतु या स्पर्धेने एक मोठा पल्ला पार केला गेला. इथे झेल टिपण्याची संधी होती. मनीष केने तिथे व्हॉलीबॉलची आठवण करून देतो. चेंडू निसटून गेला. टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 अंकावर. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले जात आहेत. आज आपण पाहतोय विटी लाईन ब गटांना प्राधान्य दिले गेले. 10 संघ एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. मॅच क्रमांक 3 परशुरामजी घरात आपण पाहतायत. भजनी बुवा त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी जरूर प्राप्त केली गेली. सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. टट बॉल चांगले कमबॅक करतोय करण. एक युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. 1-2 वर्षामध्ये सातत्याने चांगली कामगिरी केलंय या गोलंदाजानं. एका बाजूने राहुलला काहीतरी कान मंत्र देतोय निलेश भोईर जे मात्र सध्या 40+ चांगल्या रीतीने हाताळले जाते. त्यांच्या माध्यमातून अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 3 चेंडूच्या समाप्तीअखेर 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. चांगला कॅमेरा वर करतायत रोहित. एका बाजूने आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूने साहिल बंटी असे हे 2 कॅमेरामॅन चांगली कामगिरी करतात डीबीएनच्या माध्यमातून. सुरेख हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. या सिंगलच्या मतीनं टीम जाऊन पोहोचेल 4 अंकावर. सावध सुरुवात पाहायला मिळते. श्री गणेश जलसार हा टीम बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम पाहिलं तर त्रिशिका 11 तोडफोड टीम आज मात्र सौजन्य केले गेले आहे. बड्डे बॉयज किरणजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं सौजन्य करत असतात. ते ह्या टीमला एकंदरीत स्पॉन्सरशिप करत असतात. बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या बेस या स्पिंगर इज गॉन अंपायर नाऊ. बॅटची एज लागली गेली आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का लागतोय श्री गणेश जलसार या टीमला. 4 या धावसंख्येवर गॉन. थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतायत. थोडंसं लेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेज लागले. विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि पहिला धक्का लागला श्री गणेश जलसार या टीमला. बिग विकेट. सध्या इन्फॉर्म फलंदाज निलेश भोईरला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. नवीन फलंदाज येतोय साहिल. हर्ष आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेमध्ये. चला स्वप्नील आपण या आपलं विकेटचं कॅश प्राइज जे आहे तलावपाडा सिद्धिविनायकचा खेळाडू आपला 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. कारण पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. सुरेख अप्रतिम गोलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं मिस्टर करण. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल पाहिली तर 4-1 गडी बाद. चांगले षटक हाताला गेले श्री गणेश तोडफोड संघाकडनं पाहायला मिळालं. करण या एक सुमधुर संगीत. चला निलेशजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. स्वप्नीलसाठी कॅश प्राइज आलं होतं. विकेट्स प्राप्त केल्या होत्या. निलेशजी आपण या आपल्या शुभ हस्ते 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. स्वप्नीलसाठी मात्र हे कॅश प्राइज जरूर लावलं गेलं होतं. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. त्रिशिका 11 काय टॉस जिंकला होता. जबरदस्त कामगिरी केली. सुरुवात प्राप्त केली गेलाय. फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या. एक महत्वाचा विकेट्स बाद केला गेलाय. मार्कवर आशिष गोलंदाज सज्ज होईल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. चापेवाडी चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतायत. आज सलग 3रा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय.
मकर संक्रांतीची परंपरा आपण पाहतोय. एक छोटस रोपट जरूर लावलं गेलं होतं, परंतु आता एक वट्ट वृक्षाप्रमाणे मात्र स्पर्धा भरताना फुलताना आपण पाहतायत. लाख मुलाची स्पर्धा पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये वसलेलं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतायत. चाफेवाडी चषक 2025 DBN लाईव्ह. काय जबरदस्त क्लिअरिटी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. सातत्यानं अपडेट डेट असतात. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. आशिष बॅक टू बॅक 2 डॉट बॉल हाताळतात. थोडंसं प्रेशर जरूर असेल. राहुल शांत माइंडने बॅटिंग करावी लागेल, कारण ते धावा येत आहेत. मैदान पहिले तर खेळपट्टी पहिले तर कधी कधी मैदान आपण गोलंदाजाच्या प्रेमात पडते, कधी कधी फलंदाजाच्या प्रेमात अगदी पडतंय. गुड शॉटचे बॉल आपण पाहतात. यावेळी चांगलं शतक्षण, थोडंसं खराब फंबल झालाय आणि एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. थोडंसं प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज फलंदाज राहुल 3 चेंडू मागे 1 धाव अंकित केली गेलंय. या षटकाचा विचार केला तर 5 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. आयोजक टीम पाहायला मिळते. दशरथजी घरत साहेब, प्रणय पाटील, महेश घरत, ही संपूर्ण टीम आहे. यावेळेस मात्र इथे नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी येते तत्वर 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहिलं तर सध्या दुसरं मार्गस्थ आहे. 7 धावा थोड्याशा धीम्या गतीने प्रवास करतोय श्री गणेश जलसार टीम. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. आशिष पुन्हा एकदा गोल मार्कवर सज्ज होतोय. टॉस बॉल, यावेळी सरळ बॅटचा वापर केला गेलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउंस, सीमारेषा पार, संघर्षाचा चौकार. 4. गावदेवी प्रसन्न रिया जयेश पाटील अड्ड्यात नाव है बिनजोडला. रिप्ले फुललेंचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळला गेला आणि चौकार ठोकला गेलाय. काय कॅमेरा वर्क पाहू शकतात आपण. जबरदस्त कॅचअप केलं जात आहे चेंडूला. 1 बाउन्सने क्लिअर झालाय. चौकार आलाय. टीमची टोटल पाहिली तर 11 या अंकावर जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोल मार्कवर शेवटचा बॉल असेल. पहिले 2 बॉल सुरेखरित्या हाताला डॉट बॉल, त्यानंतर सिंगल घेतली गेली. त्यानंतर सूत्र हातामध्ये घेतलेत साहिल. एक युवा फलंदाज आपण पाहायला मिळतोय. बॅटिंग स्टान्सवर शेवटचा बॉल. क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मतीने टीम जाऊन पोहोचेल. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती होत आहे. 6च्या सरासरीने धावा जमवल्या गेल्या. श्री गणेश जलसार बॅटिंग करताना 12, 1 गडी बाद. बारा धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. पॉवर प्लेची दोन्ही षटकं आपण पाहिली तर काय सुरेखरित्या हाताळले गेलेत. कारण ते पहिलं षटक हाताळलं गेलं. त्यानंतर आशिषने चांगले गोलंदाजी हाताळले. 8 धावा खर्च केल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि एक महत्वाचा विकेट्स बाद केला गेला होता. दर्शिका 11 आपण पाहतायत. जो मात्र किरणजी कारभार यांनी सौजन्य केलेली टीम. दर्शिका 11 तोडफोड विपक्ष श्री गणेश जलसार असा सामना आपण पाहतोय. दर्शिका 11च्या स्टार्टमध्ये डायरेक्ट चेंडू अडवला जातोय तर षटकर येतोय तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. सुरेख अप्रतिम झेल टिपला गेला एकंदरीत आपण पाहायला मिळतोय आणि फलंदाज पंच मात्र डिसिजन देत आहेत की हा आउट आहे. एकंदरीत पाहायला मिळतोय. सुरेख झेल टिपला गेलाय. कॉल रिप्ले आपण पाहू शकता. जबरदस्त जज केला गेला. सुरेख झेल टिपला गेलाय. सोमनाथ काय जबरदस्त कंट्रोल स्वतःवर ठेवला गेला आणि सुरेख झेल टिपला गेलाय. साहिलला बाद केलं गेलाय. दुसरा धक्का लागतोय तो श्री गणेश जलसार या टीमला. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. नवीन बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
12 धावा 2 गडी बाद. अडचणीत आहे सध्या श्री गणेश टीम. संकटमोचक कोण ठरेल, फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. एकंदरीत 40-50 धावापर्यंत मजल मारावे लागेल. या टीमला सध्या 2 ओव्हरमध्ये वर्चस्व प्राप्त केलं त्रिशिका 11 या टीमनं. फक्त 12 चेंडू मागे 12 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 3. राहुलला चांगली कामगिरी करावी लागेल. राहुल सध्या थोडासा स्ट्रगल करतोय. करण या बेसमध्ये हा वाई फायर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक सोमनाथ कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा झेल टिपतोय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. बॅक टू पॅव्हलियन मिस्टर राहुल गॉन. एका मागून एक धक्के लागतायत. राहुलचा चांगला प्रयत्न होता परंतु तिथे सोमनाथ होते. चांगलं क्षेत्ररक्षण. आधीचा चेंडूवर एक सुरेख झेल टिपला होता. या चेंडूवर अप्रतिम झेल टिपला गेला. रिप्ले आपण पाहू शकतात. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न, हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक होते सोमनाथ. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये जरूर पाहायला मिळाला आणि सुरेख झेल टिपला गेलाय. आता अडचणी वाढल्या गेल्यात. या टीमच्या श्री गणेश जलसार या टीमला इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पण तो त्रिशिका 11 काय जबरदस्त कामगिरी करतायत. करणचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 महत्वाचे विकेट्स प्राप्त केले आहेत. फक्त 5 धावा खर्च करतो. या दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख सेल टिपला गेलाय. तिसरा धक्का या ओव्हरचा विचार केला तर काय जबरदस्त बॅटिंग गोलंदाजी केलंय. करणचं कौतुक करावं लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षकाची साथ मिळतंय. चौथा धक्का लागतंय. 13 या धावसंख्येवर गॉन. अडचणी वाढल्या जातात. श्री गणेश जलसार या टीमच्या एकामागून एक धक्के दिले जात आहेत. कोणी फलंदाज तग धरून राहत नाहीये. राकेश स्वतः कॅप्टन मैदानच्या आतमध्ये जातोय. चांगली कॅप्टन सारखी इनिंग खेळावी लागेल. संघ अडचणीत आहे. संकटमोचक ठरावं लागेल. क्रायसिस मॅन ठरेल का? एक सन्मानजनक स्कोर उभा करून देईल का? सध्या वर्चस्व प्राप्त केले त्रिशिका 11चं कौतुक करावं लागेल. धावसंख्या पाहिली तर 13 या अंकावर जाऊन कुठेतरी थांबले गेले. ब्रेक लावला गेला या धावसंख्येवर. राकेश मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची टोटल 13 या अंकावर जाऊन कुठेतरी थांबली गेलंय. हॅट्रिकची संधी असेल. काल 2 हॅट्रिक झाल्या होत्या. आजच्या दिवसात करड www.com खोलण्याची संधी होती. डॉट बॉल येतोय. सुरेख अप्रतिम गोलांचं प्रत्येकाने पाहायला मिळालंय. 5 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केलाय. 3 विकेट्स गारद केल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल. जयेश घरत कालच्या दिवसात 2 हॅट्रिक साधल्या गेल्या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केला जाईल. मनीष पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहता पाहता 2 धाबा अगदी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धाब्यांची टीम जाऊन पोहोचेल 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 15 धाबा 4 गडी बाद. या एक छोटीशी धून. आपण पाहताय त्रिशिका 11 करणने काय गोलंदाजी केले. 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये 7 डॉट बॉल 7 धावा खर्च केल्या आणि 4 महत्वाच्या विकेट्स. इकॉनॉमी आपण पाहिले तर 3.50 ची राहिलंय. जबरदस्त गोलंदाजी केलंय. इकडनं 2 ओव्हर्स मध्ये हल्ले चढवावे लागतील. पलटवार करावा लागेल श्री गणेश टीमला. कारण 18 चेंडू मागे 15 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि आणखीन 12 चेंडू मध्ये धावा येतील का? प्रयत्न तो करावा लागेल. शैलेश येतोय गोलंदाज मार्कवर. सध्या टीमची टोटल पाहिली तर आपण पाहू शकतात. झेल टिपले गेले सोमनाथच्या माध्यमातून. हा दुसरा झेल टिपला गेला सोमनाथ आपण पाहू शकतात. सुरेख झेल टिपला गेला. त्यानंतर हा तिसरा झेल पाहायला मिळालाय. चेतन आपण पहिला सुरेख झेल टिपला गेला. या बेस मात्र हवाई फायर स्वीट साऊंड ऐकायला आलाय. चेंडू सरळ निघून जाईल. आउट ऑफ पार्क. चापेवाडी चषक षटकार 6. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही.
थँक्यू. थोडंसं प्रेशर रिलीफ जरूर केलं गेलं असेल. 128वा षटकार पाहिला या टुर्नामेंटचा. गुड शॉटचे बॉल जरूर यूज केले गेले आहेत या स्पर्धेसाठी आपण पाहतो आणि गुड शॉट आलाय यावेळेस. चांगली कामगिरी केली सतीशच्या बॅटमधून. षटकार 21 धावा. अजूनही 11 चेंडूचा काही शेष आहे आणि 11 मध्ये जास्तीत जास्त उभ्या कराव्या लागतील धावा. 3 ओव्हर्समध्ये वर्चस्व प्राप्त केले होतं त्रिशिका 11 तोडफोड या टीमनं. पुन्हा एकदा बॅट शेट जरूर लागली गेले यावेळेस. मात्र नशिबाची साथ मिळते आणि चेंडू सरळ निघून जाईल लॉक स्टॉम्प रिजन मध्ये. येतोय हा चौकार 4. चौकात येतोय आमचा थँक्यू. सन्माननीय आदरणीय शुभमजी पाध्ये साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण अगदी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. SP ट्रॉफीचे मात्र दमदार आयोजक पावसाळी रबर बॉल स्पर्धा त्यांची ती जरूर पाहायला मिळते यावेळेस. बॅटची एज लागली गेली आणि विकेटचं पतन होईल. गॉन. फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा. सतीशनं मात्र चांगले बॅटिंग करत होता. त्यालाही तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. नितीन मैदानच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 25. 2 अँगल मध्ये दाखवलं जातोय. बॅटची एज सुरू लागले गेले. विकेट किपर मध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये आणि परतावं लागलंय सतीशला. नवीन फलंदाज नितीन मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. हो तेच तर राज चेंडू सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय मिस्टर शैलेश. कारण पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट्स प्राप्त केला. हा डॉट बॉल येतोय. उर्वरित 2 चेंडूचा काही शेष आहे. 25 धावा 25. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. नितीनला थोडस बीट केलं जातंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. असं वाटत होतं तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा येतील परंतु कमबॅक केलंय शैलेशनं आणि इथे धावांवर कंट्रोल ठेवण्याचं काम सध्या केलं गेलंय. 25 रन शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पायाची हालचाल पाहायला मिळाली नाहीये. षटक क्रमांक 4 समाप्त होते. टीमची टोटल पाहिजे तर 25. 5 गडी बाद. मागचे माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवारा. शेवटचा ओव्हर आपण पाहू शकता. पहिल्याच बॉलवर सतीशने मात्र खणखणीत षटकार ठोकला होता. त्यानंतर दुसरा बॉल चेंज लागलेली लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा मात्र एक चौकार मिळाला होता. काही जबरदस्त अपडेट देत आहेत DBN लाईव्ह टीम. यानंतर हा सेल टिपला एका हातामध्ये. सुरेखरित्या सेल टिपला होता. विकेट किपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नव्हती. त्यानंतर हे चौथा बॉल डॉट आला. पुन्हा एकदा 5वा बॉल ही डॉट आला आणि अखेर शेवटचा बॉल ही डॉट आला. म्हणजे 3 चेंडू लगातारचे डॉट आले. त्या 3 मध्ये जरी 4 धावा जरी आल्या असता तर 29 पर्यंत गेला असता. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. अंतिम षटक आहे रोहित. अंतिम षटकामध्ये 10 ते 15 धावा येतील का प्रयत्न करावा लागेल. फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि स्वतः कॅप्टन आहे राकेश. कॅप्टनी पारी करावी लागेल. 5 मध्ये आणखीन 10 ते 12 धावा. लालच जरूर दिले जातंय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी. मागचे 4 बॉलवर एकही धाव आली नाहीये. व्हाईट बॉल एकंदरीत 1 धावा ऍड केली जाईल. 26 धावा. धावा कशा येऊ दे, धावा येणं आमच्यासाठी गरजेचं आहे. सध्या श्री गणेश जलसा टीम म्हणत असेल. शेवटचे 5 बॉल आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस बाईचे संकेत पंच दर्शवतोय साजिद लाला सर आणि विपिन जाधव सर. आपण पाहतात हे 2 पंच. मुंबई डोंगरी साजिद लाला सर आणि खार मुंबई विपिन जाधव सर असे पाहतात. त्यानंतर तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या नितेशजी कदम, टिंबी खोडावे
असे 3 पंच पाहायला मिळतात. धावसंख्या एकने पुढे गेले 27 यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे दूरवर चेंडू निघून जाईल. सीमा शबार चाफेवाडी चषक चौकार 4. माझ्या नावानं बांधलाय बंगला पुरा खोलीवर आज जिंकला. थँक्यू. पाहू शकताय तो ओळचा लोवर फुलटस होता आणि आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला गेलाय. चौकार टुकले गेले नितीनच्या बॅट मधून. टीम 31. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. ते धीम्या गतीने क्रिकेट पाहायला मिळते. 31 धावा स्कोर कार्डवर आहेत. थोडेसे सफल झाले होते परंतु यष्टांच्या अगदी भरून चेंडू हा निघून गेलाय. शेवटचे 2 बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे पण बाउंड क्षेत्ररक्षण करेल तद्वर सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्वर फेकी तर अचूक आली होती परंतु बॉल गॅदर करता आला नाहीये. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि धावपच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलंय. शेवटचा बॉल असेल. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अंतिम चेंडू. इकडनं एखादा हवाई फायर सिंगल डबल की विकेट्स येईल या चेंडूवर. 32 रन्स 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी येतील. नेक्स्ट मॅच. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव्याचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावांनी मात्र समाधान व्यक्त केलं या दोन्ही फलंदाजांना. 5 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचलंय 34 रन 35 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. चला वागदेव जलसार आणि रोहित 11 चिखलपाडा दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. विनंती असेल बोथ कॅप्टन्स टॉस साठी या. विनंती असेल वागदेव जलसार अँड रोहित 11 चिखलपाडा. नेक्स्ट मॅच असेल. इकडे आपण पाहू शकता निलेश 3 चेंडू मागे 3 धावा. राहुलने 6 मध्ये 2. साहिल 5 मध्ये 7. सतीशने चांगली बॅटिंग केली होती 4 मध्ये 11. त्यानंतर कुंदन 1 चेंडू 0. राकेश त्यानंतर नितीने 7 मध्ये 7 बनवल्यात. एकंदरीत 5 षटकाच्या समाप्तीकडे 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. परंतु गोलंदाजी करताना काही जबरदस्त गोलंदाजी केली. करणचं कौतुक करायला 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 7 धावा 4 विकेट 3.5ची इकॉनॉमी राहिली. आशिषने 1 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या. शैलेशने 1 ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या 1 विकेट्स. त्यानंतर रोहितने 1 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. करणचं कौतुक करावं लागेल. 7 वॅगन बिल आपण पाहू शकतात. डीबीएन प्रत्येक चेंडूची खडान खडा माहिती देणार आमचे डीबीएन प्रवीणजी पाटील आणि संपूर्ण टीम यासाठी ओळखले जात आहेत. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट डीबीएनच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतंय. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. विनंती असेल वागदेव जलसार अँड रोहित 11 चिखलपाडा. चला टॉस केला जाईल 2 संघामध्ये. हार्दिकजी किती तिथे जॉईंट होतील. आदरणीय महेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. रोहित 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला वागदेव जलसार या 2 टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एसके बॉईज आणि चाफेवाडी चषक हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय या 2 टीममध्ये. एसके बॉईज असा कॉल या ठिकाणी केला गेलाय. रोहित 11 चिखलपाडाच्या माध्यमातून चाफेवाडी चषक हा या ठिकाणी आपण पाहू शकताय. अर्थातच वागदेव जलसार टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. विशाल निर्णय काय असणार आहे?
क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण करण्याचं प्रमुख कारण? त्यांना कमी धावापर्यंत रोखायचा आम्ही प्रयत्न करू, कारण आमच्याकडे फलंदाज जास्त नाही आहेत. आणि असे 4 गोलंदाज कोणते असतील महत्त्वाचे? अविनाश आहे, रोहित आहे, सदा आहे आणि मी स्वतः. समोरच्या टीममध्ये असा कोणता खेळाडू आहे जो हावी होऊ शकतो तुमच्या टीमवरती? कल्पेश आणि विघ्नेश. बेस्ट ऑफ लक असेल. रवीन, टॉस तुम्ही जिंकलेस तर तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची तर माइंडमध्ये टोटल काय असणार आहे? 70+. असे अटॅकिंग बॅटर बॅटिंग लाईनअपमध्ये आहेत तसे कल्पेश आहे, विघ्नेश आहे, स्वतः मी आहे, मनोज आहे, स्वप्नील आहे. आहेत. ऑल दी बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला आहे टीम वागदेव जलसारने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद नितीनजी पाटील सर. विठ्ठलवाडी गावातील एक सुंदर आवाज आपण पाहू शकतायत. मॅचच्या दिशेने जाऊयात. दुसऱ्या डावाला ठिकाणी सुरुवात होईल. एका बाजूला श्री गणेश जलसार आणि दुसऱ्या बाजूला त्याने दोनात करत असताना त्रिशिक 11 तोडफोड या दोन टीममध्ये हा सामना आपण पाहू शकतायत. एकंदरीत टार्गेटचा जर विचार केला तर 35 धावांचे टार्गेट समोर सेट केले गेले. 5 षटकांमध्ये 35 टू विन असेल आपण पाहू शकतायत. एक टोटल जरी छोटी असली तरी बॅटल खूप मोठी असणार आहे, कारण श्री गणेश जलसार टीमकडे तो बॉलिंग अटॅक आहे, त्यामुळे मजा येणार आहे इनिंगमध्ये. नेक्स्ट मॅच सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला रोहित 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल त्यांची विपक्षामध्ये वागदेव जलसार. मॅच या ठिकाणी सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. पहिले षटक घेऊन राहुल गोलंदाजी मार्कवरती. आज राहुलचा जर विचार केला तर विथ द बॅटने तसा सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला नाही. आता इथून 5 षटकांमध्ये 35 डिफेंड करायचे आहेत. एक मोठं चॅलेंज समोर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरलाय. चांगला इंटेंट होता करणचा जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या हंगामामध्ये ज्या प्रकारे त्याने परफॉर्मन्स दाखवला अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला या ठिकाणी राहिलाय. 35 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 5 षटकांमध्ये. पहिल्या चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी राहुलचा आपल्याला पाहायला मला आउटसाईड ऑफ स्टंप पिचिंग आणि या पहिल्या बॉलवरती धाव घेण्यापासून रोखलं होतं फलंदाजाला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. व्हॉट अ शॉट. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. दोन चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 4. फॉलोइंग स्वीप या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे त्या प्रकारचा दबाव या ठिकाणी चेहऱ्यावरती नाही आहे करणच्या. याआधी सुद्धा स्विच हिट अटेम्प्ट या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. राहुलवरती हा प्रहार या ठिकाणी चढवलाय. जे पाहिजे तसा चेंडू हवा होता आणि तोच चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस बॉलला या ठिकाणी पाठवले गेले. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला हा चेंडू या ठिकाणी पाठवून दिलाय. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर आता काही चेंजेस या ठिकाणी आणल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकत, त्यामुळे या ओव्हरमध्ये नाविन्य दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या करणचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 4. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला कमबॅक या ठिकाणी केले गेले. स्ट्रॉंग कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 4. सरळ बॉल लॉंग स्टॉप रिझनला बॅटची एज घेतल्यानंतर 4 धावांकरिता चौकार. तेरा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ज्या प्रकारे बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॅटची एज घेतल्यानंतर विकेट किपरला बीट करत सरळ लॉंग स्टॉपला या ठिकाणी क्लिअर झालाय. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती निलेशचं स्वागत या ठिकाणी चौकाराने झालंय. पुढचा बॉल इथून सरळ बॅटचा प्रयत्न जरूर केला गेलाय. लॉंगनला शतशक त्या ठिकाणी आहेत आणि कुठली चुकी होईल का तर यस, चुकी त्या ठिकाणी झालाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. जजमेंट पुरेपूर झालं होतं, परंतु चेंडू कलेक्ट करू शकले नाही आहेत. 1 शॉट म्हणजे इथून एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. स्कोर कार्डमध्ये 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात.
या बॉलवरती कुठेतरी संधी जरूर होती. आतापर्यंतची फिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन हवं ते कॉन्ट्रीब्युशन कुठेतरी दिलेलं नाही आहे. ते योगदान आतापर्यंत फिल्डर्सनी मैदानाच्या आतमध्ये दिलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम जरूर सोसावे लागतील. 14 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. फक्त चेंडूला दिशा त्या ठिकाणी दिली गेले. बॅकआउट ऑफ पॉईंटला शतक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागच्या बॉलवरती चांगला प्रयत्न दाखवला होता रोहितने. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपर टायमिंग त्या ठिकाणी नव्हतं. दुसऱ्या बाजूला बॉलिंग करणाऱ्या टीमला अर्थातच श्री गणेश जलसर संघाला त्या ठिकाणी एक संधी जरूर होती. इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे आणि विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये इथून राहावं लागणार आहे गोलंदाजांना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. कुठली धाव या बॉलवरती येत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वाघदेव जलसर आणि दुसऱ्या बाजूला रोहित 11 चिखलपाडा. या 2 टीममध्ये ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहणार आहोत. ऑफसाईडला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. शतक त्या ठिकाणी प्रशांत जरूर आले होते पण तो जजमेंट त्या ठिकाणी करता आलेला नाहीये. 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्समध्ये. 17 धावा फलकावरती लागल्यात. अर्धा पल्ला गाठला. इथून अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. आतापर्यंत जो पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी दाखवला गेला आहे बॅटिंग टीमकडून. तोडफोड विराथन टीमचा जर विचार केला तर आपण पाहू शकता ते या मॅचमध्ये तो पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा जाणवला. विथ द बॉलसुद्धा पूर्णपणे समोरच्या टीमला थांबवून ठेवलं. मिडविकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. सरळ बॉल त्या ठिकाणी निघून जाईल. मिडविकेट सीमारेषा पलीकडे संकेतच्या बॅटमधून चौकार. त्रिशिक 11 तोडफोड टीम जाऊन पोहोचते. 21-21 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश जलसर संघाने 34 धावा उभारल्या. 35 धावा डिफेंड करत असताना मागच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांकडून चांगली कामगिरी झाली नाही आहे. राहुलने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये निलेश आले त्यांच्या विरोधामध्ये 12 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि कॅच सुद्धा ड्रॉप झाला होता. सुरुवात चौकाराने झाली होती आणि शेवटसुद्धा या ठिकाणी चौकाराने झाला. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. त्रिशिक 11 तोडफोड टीम आपण पाहू शकता सध्या तरी मजबूत स्थितीमध्ये. ड्रायव्हिंग सीटवरती त्यांचे बॅट्समन या ठिकाणी बसल्यात. ज्या पद्धतीने धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोड्यूस केलं गेलं आहे राहुलला. इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेल या ठिकाणी असणार आहे या 3rd ओव्हरमध्ये. समोर रोहित आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहितचा जर विचार केला तर 7 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 6 वरती खेळतोय आणि फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीपमध्ये बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग आपण पाहू शकतायत. त्यानंतर डीप मिडविकेट वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या चर्चा सुरू आहे एक्झॅक्टली कुठे फिल्डर लावावेत. 18 बॉल आणि 14ची गरज आहे. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 14. 18-14चं हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल त्या ठिकाणी गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि तो गॅप त्या ठिकाणी सापडलाय. हा क्लास आपण पाहतोय रोहितचा. रोहितच्या बॅटमधून चौकार क्रमांक 2. आता विजयासाठी 10 धावांची गरज आहे 17 बॉलमध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत केलं या इनिंगमध्ये एक छोटी टोटल त्या ठिकाणी होती आणि त्या टोटलचा पाठलाग करत असताना बॅट्समॅनने कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आज करून करणचं कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. स्विचेट करण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. मिडल स्टंपवरती झेंडू जाऊन आदळला आणि रोहितची एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवली गेली. परंतु रोहितने आपल्या टीमसाठी तो मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट करून दिलाय. 25 वरती दुसरा धक्का लागलाय. त्रिशिक 11 तोडफोड टीमला. नवीन फलंदाज जयेश किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत 4थ्या क्रमांकावरती. रोहितची विकेट या ठिकाणी गेले. ऑफ कटर होता आणि त्याच्यावरती स्विचिट अटेम्प्ट केला गेला होता. तो अटेम्प्ट या ठिकाणी आपण पाहू शकता अनसक्सेसफुल राहिला. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती
25-25 स्कोर कार्डवरती लागले गेल्यात. 25ला 2 धक्के आतापर्यंत लागल्यात त्रिशिक 11 तोडफोड टीमला. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. राहुलच्या खात्यामध्ये दुसरी विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा बॉल राहुलचा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. कॉन्फिडन्स नव्हता या स्ट्रोकमध्ये. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 26 धावा फलकावरती लागल्यात. आता 15 चेंडू तुमच्याजवळ आहेत आणि या 15 चेंडूंमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. म्हणजे हळूहळू विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झालाय टीम त्रिशिक 11 तोडफोड टीमची. 15 बॉल आणि 9ची गरज आहे मैदानामध्ये. थोडासा स्पीडअप करा. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. राहुल घाई करा प्लीज. 15 बॉल आणि 9ची गरज आहे. उडती विकेट बॉलिंग ट्रॅकवरती राहुल. इथून मनगडाचा वापर जरूर केला गेला. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी झालाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं पॉसिबल नाही आहे. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 28 धावा फलकावरती. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रोहित 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघदेव जलसार. या 2 टीममध्ये एक महत्त्वाचं युद्ध त्या ठिकाणी पाहायला मिळेल. वाघदेव जलसार टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. असा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील या ठिकाणी जरूर केली गेली, परंतु पंचांकडून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. पंच डेड बॉल आहे का? पंच डेड बॉल आहे का? येस, डेड बॉल. म्हणजे हा चेंडू काउंट केला जाणार नाही. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमधील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होती राहुल. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर करून शतषक येत आहेत डीपमधून. 1 धाव या बॉलवरती मिळते. आता 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. जयेश आहेत जे फ्रेश बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. विजयापासून 6 धावा दूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या थर्ड ओव्हरमधील. बॅटची एज अँड टेकन कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये 3रा धक्का या ठिकाणी लागलाय जयेशच्या रूपामध्ये. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. नवीन बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आपण पाहू शकता. बॉलिंग ट्रॅकवरती यश आपल्याला पाहायला मिळतोय. वय फार कमी आहे या खेळाडूचं. एक भवितव्य जलसार गावामध्ये आपण पाहू शकतायत. एक यंगस्टर आहे. वय फार कमी आहे या खेळाडूचं आणि कमी वयामध्ये एक चांगलं स्टँडर्ड त्यांनी निर्माण केलं आपल्या स्वतःच्या पायावरती. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. समोर संकेत आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक 9 वरती खेळतोय. 5 बॉलमध्ये 9 आपल्या टीमसाठी बनवल्यात. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकता लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल आहे. सजित लाला सरांचा इशारा देतो इट्स अ वाईट बॉल. DRLचा वापर या ठिकाणी केला गेला आहे. फिल्डिंग करण्या टीमकडून हा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला आहे. आमच्या 3ऱ्या पंचांना या ठिकाणी यावं लागणार आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकतायत. पहिला बॉल जो आपण पाहू शकतायत त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. फेअर बॉल आहे की नाही की फाईट बॉल आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी पंचांच्या चॅलेंज या ठिकाणी पंचांना चॅलेंज या ठिकाणी केलं गेलं. ऑन स्क्रीन दाखवलं जाईल एक्झॅक्टली या बॉलवरती काय घडलंय. यशचा हा बॉल आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हाताळला गेलाय. समोर बॅट्समन आपण पाहू शकताय संकेत त्या ठिकाणी आहेत आणि ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झालाय इट्स अ वाईट बॉल. म्हणजे आता विजयासाठी इथून 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असणार आहे. लेग स्टिकच्या बाहेरून बॉल त्या ठिकाणी जाणारा पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
टॉस बॉल, परंतु संकेत आत्मविश्वास त्यांचा जागा झालेला नाही अजूनपर्यंत. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. 11-5 हे समीकरण आपण पाहू शकतायत. थोडंसं संघर्ष करतायत कारण आणि रोहितची विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने आतापर्यंत धाव बनवल्या गेल्या त्यामध्ये संघर्ष केला गेलाय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळले गेलेत, संकेत सारख्या फलंदाज या ठिकाणी थांबवून ठेवलाय, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी करतो यश, त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाहीये. कटर्सचा वापर तो करतोय. आता 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. 30 धावा फलकावरती लागल्या आहेत. 300 गेले तोडफोड टीमचा जर विचार केला तर थोडासा संघर्ष करतोय मागच्या काही चेंडूंपासून. इथून सर 45 ते 46 धावा असतं तर या मॅचचं चित्र वेगळं असतं, कारण ज्या प्रकारे मागील 3 बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत, सामना अजून सोडलेला नाहीये. आत्मविश्वास अजून आहे. विकेट या ठिकाणी जाईल रनआउटच्या रूपामध्ये. चला नवीन बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. नवीन बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 300 केले तोडफोड टीमने या इनिंगमध्ये त्यांची तोडफोड पाहायला मिळालेली नाहीये. 35 धावांचा पाठला करत असताना ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी चेस करत असताना यश चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करतोय. सलग 3 डॉट बॉल त्याने आपल्या टीमसाठी या ठिकाणी हाताळलेत. नवीन बॅटर आपण पाहू शकता साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही बॅटर्स इथून फ्रेश आहेत. त्याच्यासमोर यश आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंगस्टर यश आणि यशस्वी गोलंदाजी मागच्या 3 बॉलमध्ये त्याची राहिले. अजून एक चांगला बॉल, वॉट अ बॉल, काय चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला लेग कटर या ठिकाणी होता आणि सोमनाथ सगळ्या फलंदाज या ठिकाणी बीट केलं गेलं. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या खेळूचं वय वर्ष जर पाहिलं तर 15 ते 14च्या घरामध्ये आहे. 15 वय वर्ष या खेळाडूचं आपण पाहू शकतायत, परंतु जो स्टँडर्ड त्याचा पाहायला मिळतोय. षटकार आलाय नो डाऊट, परंतु यशने या ठिकाणी मन जिंकल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स 311 तोडफोड टीम, आपलं अभिनंदन. सामना या ठिकाणी जिंकलाय आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत 35 होत्या आणि 35 धावा या ठिकाणी चेस केल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये रोहित 11 चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल वाघदेव जलसर. या 2 टीममध्ये ते 2 युद्ध या ठिकाणी पाहायला मिळेल. वेलकम राहुल भोईर अँड विराज पाटील. टॉस त्या ठिकाणी जिंकला होता वाघदेव जलसर टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण जाऊयात आणि करण ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. चला करण आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये